तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम गरमागरम आणि टेस्टी अशी सूपची रेसिपी। ती म्हणजे एग ड्रॉप सूप म्हणजेच अंड्याचा सूप। सध्या थंडीचे दिवस चालू असल्यामुळे ना अशा पद्धतीने एकदम मस्त पैकी गरमागरम असं जर सूप प्यायला जर भेटलं ना तर एकदम मस्त मजा येते, बरोबर की नाही। आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे सूप आता बनवले जातात, त्यामधलाच एक म्हणजे अंड्याचा सूप। बनवायला एकदम साधा सोपा आणि घरामध्ये जे पदार्थ अवेलेबल असतात ना त्यामध्येच बनतो। जास्त काही झंझट आणि तामझाम करायची काहीच गरज नाहीये। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राइब नाही केलेले, तर सगळ्यांना विनंती आहे की चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राइब करा आणि इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका। चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो सगळ्यात आधी मी गॅसवरती ना कढई ठेवून घेतो। आता गॅस चालू करून घेतो आणि कढई एकदम कडकडीत असं गरम करून घेतो। एकदा का कढई एकदम चांगल्या प्रकारे गरम झाली ना, आता यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचंय। या तेलाबरोबरच 2 चमचे बटर मी यामध्ये टाकून घेतोय आणि हे जे बटर आहे ना चांगलं आपल्याला वितळवून घ्यायचंय। बटर टाकायच्या आधी अशा पद्धतीने थोडासा तेल टाकून घेतल्यामुळे ना बटर करपणार नाही, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता तेल आणि बटर चांगल्या प्रकारे गरम झालेले, आता यामध्ये मी लसूण टाकून घेतो, एकदम बारीक असा कट केलेले। आणि त्याचबरोबर यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली ती टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेतोय। आता हे सगळं अगदी 2 मिनिटासाठी तेल आणि बटरमध्ये चांगलं परतून घ्यायचंय। हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला तेल आणि बटर मध्ये सगळं परतून घ्यायचंय। आता मित्रांनो मी यामध्ये बारीक कट केलेला अर्धी वाटी कांदा टाकून घेतोय, थोडासा जाडसर असा कट करून घेतलेले कांदा। आता या कांद्याला पण चांगलं परतून घ्यायचंय 2 मिनिटासाठी। कांद्याला जास्त परतून नाही घ्यायचंय, अगदी 2 मिनिटासाठी परतून घ्यायचा। कांद्यामधला जो कुरकुरीतपणा असतो ना तो राहिला पाहिजे, म्हणजे सूप पिताना ते आपल्याला जाणवायला पाहिजे तोंडामध्ये, त्यामुळे अगदी थोडंसं परतून घ्यायचंय। आता कांदा चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये 3 ते 4 वाटी पाणी टाकून घेतो। मी थंड पाणी वापरतो इथं, तुमच्याकडे जर गरम पाणी असेल ना तर ते पण तुम्ही टाकून घेऊ शकता, म्हणजे सूप शिजायला थोडासा कमी वेळ लागेल। 2 वाटी पाणी टाकून झालेले, अजून 1 वाटी पाणी मी यामध्ये टाकून घेतोय। हे बघा 3 वाटी मी यामध्ये टाकून घेतलेले पाणी। आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि पाण्याला खळखळ असं उकळी येईपर्यंत चांगलं उकळून घ्यायचंय, म्हणजे चांगलं शिजवून घ्यायचंय। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय आपल्या पाण्याला एकदम चांगल्या प्रकारे उकळी यायला चालू झालेली आहे। हे बघा शिजले की नाही एकदम मस्तपैकी। कांदा वगैरे जे यामध्ये टाकलेत ना ते पण व्यवस्थित शिजलेले आहेत, पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। आता आपण पुढचं प्रोसेस बघून घेऊया। आता मित्रांनो मी यामध्ये टाकून घेतोय खडा मीठ, चवीपुरतं खडा मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर अर्धा ते 1 चमचा साखर, म्हणजे सूप मधला जो तिखटपणा असतो ना तो साखरेमुळे बॅलन्स होतो, त्यामुळे थोडंसं साखर यामध्ये टाकून घ्यायचं। आता मीठ आणि साखर यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। खडा मीठ टाकल्यामुळे ना ते चांगल्या प्रकारे मिक्स झालं पाहिजे। आता मित्रांनो मी इथं घेतलेले 1 कच्चा अंड घेतलेले, हे फोडून घेतो आणि या सूपामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हे बघा अंड फोडून टाकून घेतलेले। आता हे जे अंड आहे ना अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेतो, म्हणजे चांगलं हलवून घेतो, म्हणजे अंड जे आहे ना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतं आणि अंड्याचे जे तुकडे असतात ना ते बारीक होतात। आणि जरी नाही झाले ना अशा पद्धतीने तुम्ही चमच्याने थोडंसं त्यांना तोडून पण घेऊ शकता। 3 ते 4 वाटी पाण्यासाठी म्हणजे सूपासाठी ना 1 कच्चा अंड खूप आहे, म्हणजे जास्त होऊन जातं। याच्यापेक्षा जास्त अंड टाकायची काही गरज नाही आहे। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय आपण जे मगाशी कच्चा अंड यामध्ये टाकलं ना ते चांगल्या प्रकारे शिजलेले बघा, आणि तुकडे पण ना जास्त बारीक पण नाही झालेले आहेत आणि खूप जास्त मोठे पण नाही झालेले आहेत, एकदम मीडियम साईज मध्ये झालेले आहेत अंड्याचे तुकडे। हे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला कच्चा अंड टाकून चांगल्या प्रकारे याला शिजवून घ्यायचंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता मित्रांनो मी इथं घेतलेले अर्धी वाटी पाणी, या पाण्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतो 1 चमचा। आपलं जे सूप आहे ना या कॉर्नफ्लॉवर मुळे घट्ट होतं। आता हे कॉर्नफ्लॉवरचं जे मिक्स आहे ना या सूपमध्ये मी टाकून घेतो आणि टाकल्याबरोबर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आता सूपमध्ये ना थोडासा थिकनेस येतो, म्हणजे सूप चांगलं घट्ट होतं बघा। हे बघा आता व्हायला चालू झालेले, घट्ट झाले की नाही, मगाशीपेक्षा घट्ट झालेले। मगाशी एकदम पाणी पाणी होतं, तर आता सूप चांगलं घट्ट झालेले।
आणि कॉर्नफ्लॉवरचं जे मिक्स आहे ना तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. जर तुम्हाला सूप जे आहे ना घट्ट हवा असेल तर थोडंसं जास्त टाकून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला पातळ हवं असेल तर थोडंसं कमी टाकून घेऊ शकता. तर हे बघा अशा पद्धतीने आपला 1 ड्रॉप सूप रेडी झालेले आहे, म्हणजे अंडा सूप रेडी झालेले आहे. हा एक नाही एकदम साधा सोपा आणि सरळ, जास्त काही झंझट नाही आहे, जास्त काही पदार्थ वगैरे तुम्हाला बाहेरून आणायची काहीच गरज नाही आहे. एकदम आपल्या घरच्या घरी जे पदार्थ मिळतात त्याच्यापासून एकदम मस्तपैकी आपला अंडा सूप रेडी झालेला आहे. आता मित्रांनो मी इथे घेतलेले उकडलेलं अंड. आता याला तुम्ही थोडंसं सर्विंग स्टाईल वगैरे म्हणू शकता किंवा डेकोरेशन म्हणू शकता. अशा पद्धतीने मी कट करून घेतोय छोट्या छोट्या पीसेसमध्ये. हे बघा स्लायसेस करून घ्यायचे अंड्याचे. हे बघा असे. तुम्ही नॉर्मली घरामध्ये जर बनवलात ना तर फक्त तुम्ही सूप पण पिऊ शकता आणि अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेशन पण करून घेऊ शकता. आता मी या बाउलमध्ये ठेवून घेतो अशा पद्धतीनं. बाउलमध्ये उकडलेलं अंड कट करून ठेवून घेतलेले आहे. आता यावरती आपण आपला मस्तपैकी गरमागरम असं सूप टाकून घेऊया आणि वरून मस्तपैकी आपला कोथिंबीर टाकून घेऊया. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला 1 ड्रॉप सूप म्हणजे अंड्याचा सूप एकदम मस्तपैकी रेडी झालेले आहे. टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे, अप्रतिम. तर मित्रांनो हा बघा अंड्याचा सूप, 1 ड्रॉप सूप एकदम मस्त झालेले आहे, एकदम चविष्ट असं झालेले आहे आणि एकदम गरमागरम. आता हा अंड्याचा सूप मी एकदा टेस्ट करून बघतो. हा 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 एकदम गरम आहे, गरम. एक नंबर. हा 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 जबरदस्त असं झालेलं आहे. टेस्टला एकदम भन्नाट असा झालेला आहे आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे. तुम्हाला जास्त काही झंझट करायची गरज नाहीये, तुम्ही आता बघितलेलं असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ना अंड्याचा सूप एकदा नक्की तयार करा आणि मस्तपैकी थंडीच्या दिवसामध्ये ना एन्जॉय करा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत. हो पण त्याच्या आधी ना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका.